म्हणा लुकपुरा चेज घेणार तळ्या अबोनी सायचे राहणार म्हणा कंट्रोल उदय. अरे ऋषा काय करतोय बेटा? काय नाही गावात आलोय हो. ते तेवढे केस काप ना बाबा. लोक काही पण अफवा उठवतात. आपली जरा प्रगती होती. जरा गाणं बिणं म्हणतोय. जरा टेटस बिटस लोक पाहू राहिले. हा हा जरा तुझ्या घरी उलट्या पालट्या खबरी जातात. जरा मलाही लोक उलटी पालटी म्हणतात. ऋषा काय विद्या शिकू राहिला का काय नाही का? हा हा मग ते पर्सनॅलिटीला शांता का त्या केस. पण मग जलनेवाले कुछ भी वापा फैलाते ना. मग एक काम कर तेवढा केस काती टाक आता डबल वाढवा आपण काय जरा. का? हा कापी टाक. कारण त्यांना मारणारा ना हात धरतायत. बोलणारा ना काय तोंड धरतायत. लगेच आजच तारीख लिहितो म्हणे मेंढे बी आजच कात्रांचे गेटा आजच कात्री टाकू. कटिंग करू ना. हा कापी टाक फक्त कट करू ना. नाही टक्कल कटाक डायरेक्ट. मग ते संकल्पच होता ना आता येणार. कशी झाली चमान शेंडी रखणे का सिर्फ. बाबांचं पाय पडून आता चाललो केस कापायला. ब्लॉक बघा पुढे दुकानात जातोय पण मला असं वाटतं की मी कोर्टाची पायरी चढतोय. हे दरवाजा सुद्धा जड जातो मला लुटायला. कोणाला अशी सर्व्हिस पाहिजे असेल तर आमच्या डी रॉकी चलून येते या टकली करायला सुद्धा केसच होतं सांग. शिव्या आहे काय शे होय मला केस नको कापू परत दे माली मी नाही करा टकली. अशा तोंड घे कॉलेज जाऊ मी. आ जाओ मेरी मौत का तमाशा देखणे. म्हणा चांगलंच आहे. तोड कोणले आनंद जाय नसे पण केस कापायचं सगळं अख्खा गावले आनंद होईल. कॉलेज तुझ्याकडे पाहिजे असेच राहू दे बरं का. म्हणजे ही गाडी घेवा माझी उद्या अशा मोठं आहे बरं. फक्त मी गाडी गाडी फक्त दाढी शेप. म्हणा लुकपुरा चेज घेणार तळ्या अबोनी सायचे राहणार आपले डोक्याचे एवढे केस निघाले ते भाऊ काय म्हणे इडलीचं भांडही लागते. मम्मीले इडलीने भांडे विकले जाते एवढा केस. माझ्या प्रशांत भाऊनी सांगितलं मला टकली कर तर त्या क्षणी जाऊन टकली करून आलो. कसा दिसतोय शेटी पण ठेवली बरं का.